हॅलो नमस्ते, कसे आहात तुम्ही? आणि तुम्ही सर्व ठीकच असताल तर मी आलेले आहे महामिनिस्टरमध्ये. तर पाहू या लेडीज कधी आल्या आहेत त्या. तर त्या आहेत सकाळी 3 वाजता. 3 वाजता आल्यात. भरपूर प्रचंड गर्दी आहे. हे पहा, नंबर लागेल का नाही म्हणून का खूप अशी गर्दी आहे. इथे आलेल्या सर्व महिला ह्या खूप लांबून लांबून आलेल्या आहेत. कुणी तर सोलापूरवरून आले आहे, तर कुणी लातूरवरून आले आहे आणि अहमदनगरमधील खेडेपाड्या गावातून बी भरपूर साऱ्या लेडीज आलेल्या आहेत. आणि ह्या सर्व लेडीज आलेल्या आहेत 11 लाखाच्या पैठणीसाठी. तर ती 11 लाखाची पैठणी कुणाला भेटेल सांगता येत नाही. तर तुम्ही चेहरे पाहून घ्या. सर्वजण तुम्हाला हाय करत आहेत. तर मी तुम्हाला लाईनमध्ये दाखवत आहे की मी कुठे आहे. तर मी सुरुवातीपासून लाईन मध्ये दाखवत आहे आणि मी आहे माझ्या पुढे तरी 200-250 बायका नक्कीच असतील. म्हणून मग मी शूट करत चाललेली आहे की माझ्या पुढे किती जणी आहेत. तर माझा नंबर मला तरी वाटते 200-250 बायका नक्कीच असतील. तर ह्या सर्वजणी सकाळपासून आलेल्या आहेत. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवलं ती लेडीज 3 वाजता आलेली आहे. आणि तिच्या अगोदर पण हे देखो, मी इथं आहे. तर इथून पुढे किती मोठी लाईन आहे. अजून पुढे पण खूप प्रचंड मोठी आहे. आणि लोक 12 वाजल्यापासून आलेले आहेत. आणि आम्ही आत्ता आलो किती वाजता, 6 वाजता आलो. तर आम्ही इथं आहे. अजून पण पाठीमागं आहेत लेडीज भरपूर. तरी आमच्या मागे किती असतील, खूप लांबपर्यंत गेली. आणखीन वाढू राहील, अजून वाटणार. मला तर वाटते मला असं वाटते अहमदनगरपेक्षा बाहेरचे जास्त आलेले आहेत. म्हणजे शहरातल्यापेक्षा हां. स्कार्फ सोडले तरी चालेल. चला ठीक आहे. आता पुढचे आपण आहे ना गेट ओपन झाल्यावरच पाहू. रात्रीच लोक इथे येऊन बायका झोपलेल्या आहेत 12 वाजल्यापासून. तर इथपर्यंत गार्ड वगैरे जे आहेत, जे बाउन्सर आहेत, ते सर्वांना लाईनमध्ये व्यवस्थित उभा करत आहेत. कारण त्या पण खूप परेशान होतात. लेडीज पण ऐकत नाहीत, लाईनमध्ये एका लाईनमध्ये राहत नाहीत. आणि सगळ्यांनी त्यांना कॉपरेट करायला पाहिजे. पण काही काही समजदार असतात. आणि ठीक आहे. पण सगळ्याजणी इथे भाऊजींना भेटण्यासाठी आलेल्या आहेत. गाडी फेल झाल्यामुळे आम्ही तिथंच थांबलो शेवटी. अरे बापरे, ती सकाळी रात्रभर जागेच आहेत. तिथून कोणी गोष्ट ऐकतच नाही. सगळे वरडताय. हा आता सगळी लाईनच चालू आहे. आम्ही इथलेच आहे. आम्ही 6 वाजता आलो. रात्रभर क्रॉस करतोय पण अजून जागेच आहेत. नंबर नाही. बापरे, किती लांबून लांबून लोक येऊ राहिले. आणि आम्ही जवळ असून लवकर येत नाहीये. म्हणजे कुठे शेवगाववरून लातूर जिल्ह्यातून आल्या. हा बापरे, खूपच मोठी लाईन आहे, खूपच. हे बघा, लेडीजची जबाबदारी एवढी. आणि इकडे पण मागे बी तरी पण आम्ही मध्यंतरी असू. आता मी गेटमधून आतमध्ये प्रवेश करत आहे. तर आतमध्ये 5-5 ग्रुपमध्ये लाईनमध्ये लेडीज सोडत आहेत आतमध्ये. आणि आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. कारण आधार कार्ड पाहतात ते. कारण आपण 21 ते 50 या वयोगटामध्ये मोडतो की नाही, त्यासाठी आधार कार्डाची गरज आहे. तर ओळखपत्र म्हणून ते हवे आहे. आणि इथे या रांगा आहेत सगळ्या 11 लाखाच्या पैसे. पाहून घ्या, 11 लाखाची पैठणी कुणाला भेटणार आहे. म्हणा की होम मिनिस्टर, मिनिस्टर
ठिकाणी आधार कार्ड पाहून बॅच दिले जातात लावायला. त्यानुसार आपला नंबर असतो आणि तो बॅच लावल्याच्या नंतर आतमध्ये आपल्याला लाईनमध्ये खुर्च्या लावलेल्या आहेत, तिथे बसावं लागते. आणि जसं जसं पुढे जाताल तसे तसे मग पुढच्या खुर्च्यांवर लेडीज एका लाईनमध्ये उठून बसवल्या जातात. तर पहा इथून किती जणी बसलेल्या आहेत अशा. आणि आतमध्ये पुढची लाईन आतमध्ये सोडली की मग मागची लाईन पुढच्या लाईनला येऊन बसते. तर सर्वजण असे आतमध्ये सोडत आहेत. तर प्रत्येक गोष्ट ही एकदम छानपैकी म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज केली आहे, जेणेकरून जास्त करून गोंधळ होणार नाही. आणि आता आम्ही बॅच पण लावलेले आहेत आणि सर्व महिला असंच करून एक बसत चालल्या आहेत. तर बघा, महिलांना हाय करायला लावते सर्वांना. तर काही लक्ष आहे काहींचं नाही आहे. तरी पण पहा, खूपच भीड आहे आणि 2000पर्यंत लेडीज अहमदनगरमध्ये ह्या कार्यक्रमाला आलेल्या होत्या. तर खूपच क्वांटिटीमध्ये आल्या होत्या आणि 2 स्टेपमध्ये लेडीज बसवण्यात आल्या सभागृहामध्ये. तर आता बघा, आम्ही इथे फॉर्म देत आहेत आम्हाला आणि तो फॉर्म घेऊन तो फॉर्मवर आपले नाव, नंबर वगैरे जे आहे ॲड्रेस आम्हाला खूप सोपा प्रश्न आला होता आणि आम्ही खूप छानपैकी उत्तर दिलेले आहेत. आणि आता आम्ही सभा मंडपामध्ये चाललेलो आहे. चला, आमच्या राहदानी कुठे आहेत? आमच्या राहदानी वीर वैष्णवी वीरू कुठे? वीरू कुठे? हे किती जणींची क्वांटिटी आहे इथे, तरी पण 500-600 लेडीज तर नक्कीच असतील आणि वरती बाल्कनीमध्ये पण बसलेल्या आहेत. तर आम्ही आलेलो आहेत, आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर कॅमेरेवाले पण आहेत समोर आणि आता येणार आहेत. तर फ्रेंड्स, या डान्समध्ये मी पण आहे. इकडच्या साईडनी 3 नंबरची नका करू. पहा व्हिडिओ, पण हा व्हिडिओ एकदम क्लिअर नाही येऊ राहिला, पण ठीक आहे. बोलणं तर होईल ना तुझं, तिथूनच माघारी पाठवतील तुला. माझं सिलेक्शन हो अगर ना हो, मी नक्की धाडस करून नक्की मी बोलेल आणि त्यांच्यावर. आता तुम्ही म्हणता ना मला की उखाणा घ्या तुम्ही,
एखादी कविता म्हणा, गाणं म्हणा, असं म्हणालच ना तुम्ही मला? नाही तुम्ही बोललंच पाहिजे आणि विचारलंच ती पाहिजे. काय जबरदस्ती आहे? भाऊजी आहेत ना माझी तुम्ही? हो बोललंच पाहिजे. नाही म्हणूनच काय आहे तुम्ही मी तुमचा भाऊजी आहे की नाही हो. बरोबर यांचा लांबचा भाऊजी आहे ना. आमचे पण आहेत ना. मी सांगू का सर एकदा? तुम्ही मला मोठ्यानं वहिनी म्हणून बोला. वहिनी कारण आतापर्यंत मला हाय हे सगळेजण दिर वगैरे पण वहिनी कोणीच एवढं प्रेमानं बोलत नाही. माझी वहिनी माहित बोल. दोन ऑप्शन आहे आणि एक मला 2 ऑप्शन एक गाणं बोलणार आहे बरं छळा आणि एक उखाणा आहे. तुमच्यावरती उखाणा केलेला आहे मी. बरं घ्या तुम्ही तुमचं रेकॉर्ड होतंय माऊली बोला. तुम्ही बोलाल की मी नाहीच करणार. मिस्टरांवरती तर आत्ता हा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही आता सर्वजण बाहेर पडत आहोत आणि खूप मज्जा आली कार्यक्रमामध्ये. वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या आम्हाला आणि त्या कारणाने एक दिवस का होईना आपण घरापासून काहीतरी वेगळं करायला भेटलं आणि मी खूप एन्जॉय केला. वर श्रीवल्लीवर डान्स पण केला आणि कॅटवॉक पण केला. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनेलवर नवे असताल तर सबस्क्राईब करा.